नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. लक्ष द्या बे पोट्यो, आपण आज खतरनाक टॉपिक पाहून राहिलो, लोकसंख्या. MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी ले जवळपास 4 ते 5 प्रश्न रेग्युलरली लोकसंख्या टॉपिकवर येते. प्रिलिम्सले येते आणि मेन्सले येते. ह्या असा टॉपिक आहे, ह्या तुम्हाला जॉग्राफीत बी भेटते आणि हिस्ट्रीत बी भेटते, आपल्या इकॉनॉमिक्समध्ये भेटते. म्हणजे हा टॉपिक 2 ठिकाणी अभ्यासाले आहे, पण टॉपिक सेम आहे, त्याच्यात काही बदल नाही. लोकसंख्या, आता लोकसंख्या काही बदलाची नाही राहिली. भूगोलात गेलं तरी तेच राहील आणि इकॉनॉमिक्समध्ये गेलं तरी तेच राहील. विषय असा आहे का त्याच्यानंतर MPSC राज्यसेवा प्रिलिम्स आहे. त्या प्रिलिम्समध्ये सुद्धा 3-3, 4-4 प्रश्न नुसत्या लोकसंख्येवर आले आहेत. आणि संख्या जो आहे त्याच्या संख्याही पाठ करावं लागते आणि संख्या डाटा तुमच्या डोक्यात असल्यानंतर तुम्हाला लक्षात येते. जर शाब्दिक प्रश्न विचारला तर शब्दातही प्रश्न विचारल्यावर आपलं धिंगाणा झाला पाहिजे नाही. ठीक आहे, आपला डोंगा जर डुबला तर मग काही खरं नाही. पण लोकसंख्या टॉपिक खूप इझी आहे, फक्त एक वेळा पचाले जड जाते. ठीक आहे, आता सुरुवातीला काही पचाले जड जाते, हागवून उलट्या कोणाला लागू शकते, पण असा काही एवढा कठीण नाही आहे. आणि पण मात्र जेव्हा नवीन लोकसंख्या येते, आता मी 2011ला अभ्यासाला लागलो, मी ज्या वर्षी गेलो म्या पहिल्या वर्षी 2001ची लोकसंख्या वाचली. लगेच दुसऱ्या वर्षी लोकसंख्या आयोगाचा दुसरा डाटा आला 2011चा. मग मला कठीण गेलं 11चं कंपॅरिझन, 1चं कंपॅरिझन 11सोबत करायले. मग आता मला सगळी आकडेवारी नवीन पाठ करायला लागली. पहिले मी कोणाची केली होती? 1ची, मग कोणाची केली? 11ची. आणि मग त्याच्यावर डिफरन्स कितीचा आहे, जसं साक्षरता रेट महिलांचा किती आहे, पुरुषांचा किती आहे, 2001मध्ये किती होता, 11मध्ये किती आहे, तुलनात्मक किती वाढला, हे सगळ्या ज्या मी आता तुम्हाला हे वरतं बोर्डवर PDF दाखवत आहे, हे आपण काढलेला डाटा आहे, ज्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे, आमचं परीक्षा पास होण्यामागचं कारणच ते होतं का आम्ही ॲनालिटिकल अभ्यास केला. जसा अभ्यास केला तसे परीक्षेत प्रश्न आले. आम्ही आयोगाला सांगितलं नाही आम्ही असा अभ्यास केला, असे प्रश्न टाका. ठीक आहे, त्याने प्रश्न विचारले, आम्ही उत्तर दिले, पण तसा अभ्यास तुम्हाला जमला पाहिजे. हे जे PDF फाईल आहे, हे फाईल मी तुम्हाला टेलिग्राम आपल्या ग्रुपवर टाकून देईन, फिनिक्स अकॅडमी वर्धाच्या. जे ऑनलाईन पोट्टे पाहून राहिले तुम्हाला सांगतो बे, लस्टान टोंडिओ हे तुम्हाला तिथं भेटून जाईल. कारण ह्या डाटा तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तुम्हाला असा सरळ डाटा दिलेला आहे. ठीक आहे, वृद्धिदर एवढा, वृद्धिदर या राज्याचा एवढा, भारताचा एवढा, पण 10 वर्षात किती बदल झाला हे दिलेला नाही. आणि त्या बदलावरच परीक्षेत काय ते प्रश्न येते. ठीक आहे, आपण पहिले तर कन्सेप्ट पाहू. लोकसंख्येत जनन दर कायले म्हणते, प्रजनन दर कायले म्हणते. ठीक आहे, लक्ष द्या बे छोट्यो, जनन दर प्रजनन दर कायले म्हणते. जन्मदर म्हणजे का हे लक्ष द्या. जन्मदरात फरक आहे आणि जनन दरात फरक आहे, कॉकटेल करायचे नाही. जन्मदर वेगळ्या आणि जनन दर वेगळ्या. जनन दर म्हणजेच प्रजनन दर. का म्हटलं मी? जनन दर म्हणजेच प्रजनन दर, पण जनन दर म्हणजे ठीक आहे जन्मदर नव्हे. का म्हटलं मी? जनन दर म्हणजे जन्मदर नव्हे. जन्मदर हा शब्द वेगळा आहे आणि जनन दर हा शब्द वेगळा आहे. जनन दर म्हणजेच प्रजननाचा दर. आता प्रजननाचा दर कसा मोजला जाते पहिले लक्ष द्या. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या बे, हे पुस्तकात वाचून समजत नाही. आता महिलांना मासिक पाळी तशी तर आजकालच्या पोट्याले 12 ते 13व्या वर्षापासूनच चालू होते. ठीक आहे, हार्मोनिकल चेंजेसमुळे महिलांना मासिक पाळी ह्या 12-13व्या वर्षापासून चालू होते. पण भारतात लग्नाचं वय होतं आतापर्यंत 18 वर्ष. आता 21 केलं, अजून लागू झालं नाही. ठीक आहे, आता किती महिलांचं वय किती आहे? 18. म्हणजे 18 वर्षानंतर महिला ठीक आहे लेकराले जन्म देण्यासाठी सशक्त आहे असं समजण्यात येते. म्हणजे ह्या डिलिव्हरीसाठी सशक्त आहे म्हणून लग्नाचं वय किती ठरवलं? 18. किती ठरवलं? 18. आता याची मासिक पाळी सरासरी ठीक आहे 45 वर्षापर्यंत चालते. आणि मासिक पाळी आहे ठीक आहे तेव्हाच त्या बायाला जन्म देऊ शकते. मासिक पाळी ज्या दिवशीपासून सुरू होईल ठीक आहे तिथून त्या लेकराला जन्म देण्यासाठी तयार असतात. कारण महिलांच्या गर्भाशयात एक बीजांड तयार होते. ठीक आहे, आणि एका महिन्यात एक बीजांड तयार होते. त्याच्यावर जर शुक्राणू मर्ज केले तर झालं सुरू. ज्या दिवशी मासिक पाळी बंद होईल त्या दिवशी महिला प्रजननक्षम नसतात, म्हणजे प्रजननासाठी सक्षम नसतात. आणि मासिक पाळी
रेग्युलरली महिलांना आली पाहिजे, नाहीतर महिलांच्या मेंटल ॲबिलिटीमध्ये फरक पडतो, चिडचिडेपणा वाढतो, ठीक आहे, त्याच्या शरीरात हार्मोनिकल चेंजेस होतो. ज्या महिलांना मासिक पाळीचे प्रॉब्लेम आहे त्यांना प्रचंड त्रास असतो. रेग्युलर काही महिलांची 30 दिवसाची सायकल आहे, काही महिलांची 28 दिवसाची सायकल आहे, काही महिलांची 26 दिवसाची सायकल आहे, पण ती सायकल रेग्युलरली चालली पाहिजे. पण काही महिलांना दीड महिना येत नाही, ठीक आहे, 2-2 महिने येत नाही, काही महिलांची तर 1.5 महिन्याची सायकल असते. एवढी बी सायकल दूर पाहिजे नाही, ठीक आहे. शास्त्रानुसार 28 ते 30 दिवसाची सायकल असली पाहिजे मासिक पाळीची, ठीक आहे. आणि मासिक पाळी म्हणजे का, तर जे बीजांड तयार होते, मासिक पाळी झाली का तिथून, ठीक आहे, मासिक पाळी झाली का तिथून 11-12व्या दिवशी, ठीक आहे, महिलांच्या गर्भाशयात बीजांड तयार होते. ते, ठीक आहे, 21-22व्या दिवसापर्यंत म्हणजे 8 ते 10 दिवस, ठीक आहे, ते जिवंत असते बीजांड. आणि ते 10-12 दिवसात डेथ होते, ठीक आहे, म्हणजे मरते, ठीक आहे. ती पेशी असते, सेल असते, ते मरते, ते मेलं का त्याचा पस तयार होते आणि तो पस तिथून 8 दिवसानं, ठीक आहे, महिलांच्या योनीवाटे बाहेर पडते, त्यालेच म्हणते मासिक पाळी. दर महिन्याले नवीन प्रजनन क्षमता घेऊन महिला, ठीक आहे, या त्रासाले समोर जाते. प्रचंड, ठीक आहे, कोथ्यात वगैरे दुखते, काही महिलांना त्रास होते मासिक पाळीचा, काही महिलांना होत नाही, ठीक आहे. पण मासिक पाळी असा विषय आहे का मासिक पाळी हेच, ठीक आहे, हे जे दुनिया पैदा झाली, हे दुनिया एकाच गोष्टीमुळे पैदा झाली, ती म्हणजे मासिक पाळी. आणि याच मासिक पाळीले हिंदू धर्मात घृणास्पदरित्या बघितण्यात येते. कारण मासिक पाळी चालू असताना देवाची पूजा करता येत नाही म्हणते. मासिक पाळी चालू असताना स्वयंपाक, तिकडं खेड्याकडं गेले का नाही अजूनही जुन्या पुराणा, तर ह्या बाईले स्वयंपाक नाही करू देत, माणूस स्वयंपाक करते घरी. आतापर्यंत असंच होतं का माणूस स्वयंपाक करत होता, ठीक आहे, नाही तर मग बाजूच्या बाईले करायला लावे, ठीक आहे, नाही तर मग तिच्या घरी नेऊन दे भाजीचं आणि पोळ्याचं, ठीक आहे, ते मग स्वयंपाक करून दे. पण घरच्या बाईले हात लावू दे नाही, फक्त ते भांडे घासून अशी बाजूला उचलून ठेवे. अजूनही अशा प्रथा आहे. पण लक्षात ठेवा का मासिक पाळी आल्याशिवाय बायाले जन्मच देता येत नाही. कारण मासिक पाळी, ठीक आहे, आली का तिथून लगेच 8 ते 10 दिवसात म्हणजे, ठीक आहे, सगळ्यात, ठीक आहे, हे लक्ष द्या, गर्भाशयात गर्भ पकडण्याचा कालावधी जो असते तो मासिक पाळीपासून 8व्या-9व्या दिवसानंतर जर संभोग केला, ठीक आहे, तर कितव्या दिवसापर्यंत, 20-21व्या दिवसापर्यंत, तरच जास्तीत जास्त चान्सेस असते, ठीक आहे, जास्तीत जास्त चान्सेस असते गर्भवती राहण्याचे, ठीक आहे. पहिले 8 दिवस आणि नंतरचे 8 दिवस हे गर्भवती राहण्याचे चान्सेस नसते, ठीक आहे, समजलं का. कारण तेव्हाच 8 दिवसानं ते जिवंत होते, ठीक आहे. आणि त्या बीजांडापर्यंत योनीतून शुक्राणू पोचासाठी 3 दिवस लागते. म्हणून एखाद्यानं जर, ठीक आहे, विदाऊट काही, ठीक आहे, काय म्हणते त्याले, संरक्षणात्मक काही गोष्टीचा वापर केला नाही तर मग महिलांना एक गुळी घ्यावी लागते. त्या गुळीचं नाव आहे अनवॉन्टेड 72. अनवॉन्टेड 72 काहून नाव आहे, 72 तास लागते. किती तास लागते. मग का करते ती गुळी, तर ती गुळी बीजांडच डेट करून टाकते, ठीक आहे. कारण हे 72 तासापर्यंत, 72 तासात शुक्राणू तिथपर्यंत पोचतात, बीजांडापर्यंत 72 तास लागते, ठीक आहे. मग 72 तासाच्या आत ती गुळी घ्यावी लागते, ठीक आहे. मग तुम्हाला काही समोर उपाद आली नाही पाहिजे म्हणून सांगून राहिलो, ठीक आहे. मग सर तुम्ही असं काही केलं का, ठीक आहे. तर असं नाही, तो अभ्यासाचा विषय आहे, ठीक आहे, म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. कारण चुका कोणाच्या हाताने होऊ शकते, एक चूक भारी पडू शकते, ठीक आहे. हे लक्ष द्या रे. म्हणून महिला काही महिलांना मासिक पाळी 50 वर्षापर्यंत, काही महिलांना 48, काही महिलांना 52 वर्षापर्यंत असते. पण मासिक पाळी ज्या दिवशी महिलांना येणं बंद होईल त्या दिवसपासून महिला मुलांना जन्म देण्यासाठी तयार नसतात, ठीक आहे. म्हणजे त्या प्रजननक्षम नसतात. जोपर्यंत मासिक पाळी चालू आहे तोपर्यंतच त्या मुलाबाळांना जन्म देऊ शकते, ठीक आहे. म्हणून इथं सरळ हे कायच्यासाठी सांगितलं, ठीक आहे, हे काही तुमच्या भविष्यासाठी सांगितलं नाही, ठीक आहे. पण त्याचा वापर तुमच्या भविष्याशी आहे. आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे, प्रजनन दर किंवा जनन दर. तर प्रजनन दर आणि जनन दर म्हणजे का,
तर कसा मोजल्या जाते बे? जन्मदर तुम्हाला आता सांगितलं, जन्मदर वेगळ्या आणि जनन दर किंवा प्रजनन दर वेगळ्या. तर हा कशाच्या मागं मोजण्यात येते? तर महिला प्रजननक्षम कोण्या वयात असतात? मग स्टँडर्ड मग ॲव्हरेज वय ठरवलं का 45. 18 ते 45 वयोगटातील महिला ह्या प्रजननक्षम असतात. या महिलांच्या मागं जन्माले येणाऱ्या मुलांचं प्रमाण. ठीक आहे, म्हणजे एका महिला मग 45च्या पुढच्या पकडत नाही आणि 18च्या खालच्या पकडत नाही. भारताची लोकसंख्या जर महिलाची पाहिली तर बंद्याच आहे मग. ठीक आहे, 49% महिला, पण तेवढ्याही महिला नाही. त्याच्यातल्या 18च्या खालच्या मायनस करायच्या आणि 45च्या वरच्या का करायच्या? हां, आणि त्याच्या मधात जो आकडा येईल, ज्या महिला उरण, त्याच्या मागं किती बालक जन्माले आले आहे मागच्या 10 वर्षात? 18 ते 45 वयोगटातील महिलांच्या मागे जन्माला येणाऱ्या मुलाचं प्रमाण म्हणजे का? प्रजनन दर म्हणजे का? ठीक आहे, प्रजनन दर हा असाही प्रश्न विचारू शकते. प्रजनन दर हा ठीक आहे कोणत्या वयोगटातील महिलांसाठी मोजण्यात येतो? ठीक आहे, मग वयोगट राहील. ठीक आहे, मग 15 ते 40, ठीक आहे, 18 ते 45, 18 ते 55, 18 ते 50 असे ऑप्शन राहील. ठीक आहे, तर 18 ते 45 कारण या वयात ठीक आहे महिला प्रजननक्षम असतात असं समजण्यात येते. म्हणून या महिलाच्या मागे मागील 10 वर्षात जन्माला येणाऱ्या मुलाचं प्रमाण म्हणजे का? प्रजनन दर म्हणजे का? हां, त्यालेच म्हणते जन्मदर. ठीक आहे, आता ठीक आहे बे, आता हे भारताचं प्रमाण 2001ले ठीक आहे भारताचं प्रमाण 2011ले हे 2.6% होतं. भारत सरकार म्हणते जेव्हा प्रजनन दर 2.1% होईल तेव्हा भारताची लोकसंख्या स्थिर होईल. मला नाही वाटत 2.1 म्हणजे त्या 18 ते 45 वयोगटाच्या महिलांच्या मागे आता लेकरू तर पॉईंटमध्ये जन्माला नाही आलं. सरळ पकडा का 2%. एका महिलेच्या मागं किती मुलं? 2 मुलं. किती मुलं जन्माला आले पाहिजे? 2. पण हे प्रमाण UPमध्ये 3.9% आहे. ठीक आहे, 3.9% म्हणजे किती पोट्टे? 4 पोट्टे. तिथं एका महिलेच्या मागं 4 लेकरं आहे. ठीक आहे, केरळमध्ये हे प्रमाण 1.6% आहे. म्हणजे याच्याहीपेक्षा का झाला आहे? कमी झाला आहे. मग तो चांगलं राज्य आहे कोणतं? केरळ. ठीक आहे, महाराष्ट्रात याचं प्रमाण 2.1% आहे. हे 2011च्या जनगणनेनुसार आहे, ते पाहूच आपण. पण प्रजनन आणि जनन दर समजला का तुम्हाला? अबे डुकरेव समजला का? हां, का म्हणते मग पहा, आता याची डेफिनेशन पहा. ठीक आहे, त्याचं म्हणणं काय आहे पहा. भारतातील प्रजननक्षम स्त्रिया 18 ते 45 वयोगटातील महिलांच्या मागे जन्माला आलेल्या मुलांचं प्रमाण म्हणजे का? प्रजनन दर. ठीक आहे, इंग्लिशमध्ये कॉल्ड ॲज फर्टिलिटी रेट. इंग्लिशमध्ये काय म्हणते आले? फर्टिलिटी रेट. ठीक आहे, समजलं का? इंग्लिशमध्ये काय म्हणते? फर्टिलिटी रेट. मराठीत म्हणते प्रजनन दर किंवा जनन दर. जन्मदर वेगळे आहे. जन्मदर सरसगट लोकसंख्येच्या मागं मोजण्यात येते. जन्मदर का मोजण्यात येते? सरसगट 1000 लोकसंख्येच्या मागं मागच्या 10 वर्षात किती मुलं जन्माले आले म्हणजे जन्मदर 1000 लोकसंख्येच्या मागं. ठीक आहे, इथं का मोजण्यात येते? 18 ते 45 वयोगटातील महिलांच्या मागे किती मुलं जन्माले आले, दॅट इज कॉल्ड प्रजनन दर. हे समजलं का? अबे हे चोट्यो समजलं का? मग भारताचा प्रजनन दर 2.1% होईल तेव्हा भारत सरकार म्हणते भारताची लोकसंख्या का होईल? स्थिर होईल. का होईल? स्थिर होईल. ठीक आहे, मासिक पाळी हा विषय समजला का तुम्हाला? ठीक आहे, बऱ्याचशा मुलींना आर्टवाल्या माहीत नाही राहत, सायन्सच्या पोरींना हे शिकवलं असते. ठीक आहे, एक चॅप्टरच आहे सायन्समध्ये. ठीक आहे, अबे रिप्रोडक्शन नावाचा एक चॅप्टर आहे म्हटलं सायन्सले. पण आर्टच्या मुलींना हे काही 10वीपर्यंत असते, 10वीच्या नंतर त्यांना हे नॉलेज नसते. म्हणून काही मुलांमध्ये उत्सुकता असते काही मासिक पाळी प्रकार का आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या, कधी 13-14 वयोगटातल्या मुलीसुद्धा गर्भवती राहतात. त्या कशा राहतात? तर अचानक मासिक पाळी आली, पहिलीच मासिक पाळी आली आणि त्या दिवसात तिले त्याच्यानंतर लगेच 8-10 दिवसात तिच्यासोबत कोणी बलात्कार केला, काही केला, तर अशा मुली गर्भवती राहिल्या आहेत. तर ते मासिक पाळी जस्ट सुरू झाल्याच्या नंतर पहिल्या याच्यात जरी ठीक आहे कोणी संभोग केला तरी गर्भवती होऊ शकते, त्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, म्हणून पण पहिले 8 दिवस ठीक आहे याच्यात बीजांड तयार झालं नाही राहत ना, 8 दिवसानंतर शेवटल्या 8 दिवसात डेट झालेलं असते ते. ठीक आहे, आणि हे शरीर नाशिवंत शरीर आहे. हे शरीर आपल्या याच्यात नाशिवंत कोणताही भाग ठेवत नाही.
ठीक आहे, तुमचाले एखादा फोड झाला आणि त्याच्यात पस झाला तर तो पससुद्धा बाहेर काढायला लागते ना, त्याची जखम काय होते, मोठी होते. बरं ते तसंच आहे. ठीक आहे, महिन्याच्या महिन्या हे कंटिन्युअस सायकल चालू असते. ठीक आहे, असं पुरुषाले काही दिलेलं नाही, हे स्त्रियांनाच दिलेलं आहे. ठीक आहे, पुरुषाले द्यायला लागत होतं असं मासिक पैसारखं काही. ठीक आहे, मग आता इथं लक्ष द्या, आता इथं लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. आता त्याच्यानंतर 2000च्या लोकसंख्या धोरणानुसार भारताची लोकसंख्या 2046 पर्यंत स्थिर होईल असं सांगण्यात आलं. पण 2011 ह्या डाटा आल्याच्या नंतर भारत सरकार म्हणते केव्हा स्थिर होईल भारताची लोकसंख्या, 2070. तोपर्यंत भारताची लोकसंख्या ही 170 ते 180 कोटीच्या घरात राहील. किती कोटीच्या घरात राहील, 170. आणि तुम्ही जिवंतच राहणार आहे तोपर्यंत. आता किती चालले, 75, म्हणजे 20-25, हो थोडेफार राहील याच्यातले 2070 पर्यंत तुमच्यातले. ठीक आहे, मी तर नाही राहणार तेव्हा. ठीक आहे, तर तुम्ही राहाल तर तुम्ही पाहून घे जा मी का सांगत आहे. ठीक आहे, भारताची लोकसंख्या ठीक आहे खूप फास्ट वाढत आहे. तर कारण भारतातले लोक लाजाळू आहे काय. हां ठीक आहे, असं अजिबात कोणी समजू नका. 2001 भारताची लोकसंख्या 102 कोटी होती आणि 11 झाली 121 कोटी. 19 कोटी लोक 10 वर्षात वाढले. किती कोटी लोक, 19 कोटी. म्हणजे एक बंदा उत्तर प्रदेश बसला. ठीक आहे, एक बंदा उत्तर प्रदेश बसला म्हणलं भारतात. ठीक आहे, किती वर्षात, 10. आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता 2011 नुसार ठाणे. पण ठाणेमधून पालघर निघालं म्हणून सांगा, नाहीतर आजही लोकसंख्येनं सर्वात मोठा जिल्हा असता ठाणे. बरं, ठाण्याची लोकसंख्या काहून वाढली. आता परीक्षेत प्रश्न कशी विचारते पहा, मी का सांगून राहिलो. परीक्षेत प्रश्न तुमच्या डोक्याले जोर लागन असे विचारण्यात येते. आता चोट्यो इथं लक्ष द्या. ठीक आहे, मी का म्हणून राहिलो इथं लक्ष द्या. ठीक आहे, 2000 ठीक आहे 1 पेक्षा 2011 ठीक आहे मुंबईची लोकसंख्या कमी झाली. का झाली, मुंबई शहर जे आहे त्याचा लोकसंख्या दर ठीक आहे कमी होता. आता मुंबईची लोकसंख्या होती 33 कोटी केव्हा, मुंबई शहराची केव्हा 1ले. 11 झाली 30 कोटी. 3 कोटी लोक मेले का मग. ठीक आहे सर, इथं काही लेकरं गिकरं पैदाच नाही झाली का जी मागच्या 10 वर्षात. आला ना परीक्षेत प्रश्न का मुंबईची लोकसंख्या 2001च्या तुलनेत, शहराची लोकसंख्या 1च्या तुलनेत ठीक आहे 2011 मध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी झालेली आहे. निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे. लोकसंख्या वाढली नाही तर कमी झाली. लय लोकायले का वाटण, साला प्रश्न चुकीचा आहे. बयाड यानं जर मुंबईची लोकसंख्या वाचली नसन, बयाड आहे म्हणून मुंबईची लोकसंख्या तर वाढूनच राहिली म्हणून. ठीक आहे, हे साला प्रश्न चुकला म्हणून या आयोगात हे प्रश्नाचं आन्सर की येईन तेव्हा ह्या प्रश्न कॅन्सल होईल. लय पोट्टे दिमाग लावते अगाऊचा. आबे चोट्यो खरंच कमी झाली. काहून झाली तर मुंबई शहराची जागा आहे कमी. ह्या लोक असे कुचकू भरले होते. सगळ्या ऑफिशियल एरिया पूर्ण ऑफिस आहे मुंबई शहरात. आता तिथं जर एखाद्याने घर घेतो म्हणलं तर इट इज इम्पॉसिबल आहे. मुंबईत आहे 1 स्क्वेअर फूट जागा 20,000 रुपये 25,000 रुपये स्क्वेअर फूट. आपल्यासारख्याची तर लायकीच नाही का आपण तिथं फ्लॅट मॅट घेऊ. कुठं, मुंबईत. मग लोक का करते, लोकायले आणि लोक तिथं ठीक आहे जे लोक राहते ते असे कचाट्यासारखे एकाच रूम मध्ये यालेच लागून संडास बाथरूम एक कंपार्टमेंट, त्याच्यात 4 लोक असे 4, इथंच किचन, तिथंच हागणं, तिथंच उठणं, लेकाचा सब धिंगाणा आहे. तुम्ही जाण का नाही, एवढा रिश येते तिथं पाहिल्यावर. 8 लोक रेल्वे ट्रॅक गेली, हे रेल्वेची भिंत, या भिंती इकडून मग रस्ता आणि हे फुटपाथ, याच्यावर सुद्धा या भिंतीवरून टीना टाकल्या आणि तिथं कब्जा करून राहून राहिले. असे खतरनाक लोक राहिलेच जागा नाही तिथं. मग आता करायचं का. ठीक आहे, तर मग लोकांना काय केलं, लोकांना मुंबईच्या बाहेर ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली अशा भागात फ्लॅट घेतले. ठीक आहे, मग तो फ्लॅट 45 लाखाचा 50 लाखाचा ठीक आहे असे फ्लॅट घेतले. कुठं, बाहेर. ठीक आहे, आणि तिथून 2-2.5 तास त्याले मुंबईत यायला लागते जॉब करायसाठी. तर मग ते लोकल आहेच, मग लोकलनं अपडाऊन करते. ठीक आहे, आता मग हे इच्छेचे लोक होते का ह्या अशा कचाट्यात राहण्यापेक्षा, घाणेरड्या वातावरणात राहण्यापेक्षा, गर्दीत राहण्यापेक्षा आपण शांततेच्या मोकळ्या ठिकाणी जाऊ. म्हणून लोकांना मग बाहेर ठीक आहे फ्लॅट घेतले आणि इच्छे लोक
स्थलांतरित झाले. का झाले? हां, मग ठीक आहे. मग प्रश्न आला का 2001च्या तुलनेत 2011मध्ये मुंबईची लोकसंख्या कमी झाली, कारण का? ठीक आहे, मुंबईमध्ये प्रजनन दर कमी आहे, मुंबईमध्ये जन्मदर कमी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मुंबईत मृत्यूदर जास्त आहे आणि चौथं कारण होतं स्थलांतरण. तुम्हाला सांगतो 100पैकी 5 पोट्ट्यानं फक्त स्थलांतरण लिहिलं, साऱ्या पोट्ट्याने लिहिलं का मृत्यूदर जास्त आहे, काही पोट्ट्याने लिहिलं जन्मदर जास्त आहे. ठीक आहे, असे ऑप्शन लिहून आले मुर्दाडे, हे जन्मदर घटला आहे. ठीक आहे, म्हणून असं आहे. तर हे असं नाही आहे, याचा परिणाम आहे का स्थानांतरण झालं. का झालं? का झालं? स्थानांतरण. पुन्हा तुम्हाला सांगतो, लक्ष द्यावे चोट्टे हो, रत्नागिरी जिल्हा आहे. काय आहे? रत्नागिरी आणि मुंबई बाजूलेच मुंबई आहे. आता इथं रत्नागिरीत भारतामध्ये सर्वाधिक महिलाची संख्या असणारा जिल्हा आहे. कोणता? रत्नागिरी. आणि मुंबईमध्ये सर्वात कमी महिला आहे पुरुषाच्या तुलनेत. ठीक आहे, काय म्हटलं मी? रत्नागिरी. प्रश्न कसे येते? प्रश्न समजून घ्या. एक वेळ प्रश्न समजला काय सारा झांगडबुत्ता समजून येते. तू असाच अभ्यास करावा लागते. रत्नागिरीमध्ये सर्वाधिक पुरुषाच्या तुलनेत महिला आहे आणि मुंबईमध्ये सर्वात जास्त पुरुष आहे, महिला कमी आहे. ठीक आहे, मग आला ना प्रश्न का मुंबईमध्ये रत्नागिरीमध्ये महिलांची संख्या जास्त आहे, कारण का? आता तुम्ही ठीक आहे, आता तुम्ही रोज टीव्हीवर ऐकत असाल चाकरमान्यांसाठी एस.टी सेवा सुरू, चाकरमान्यांसाठी ठीक आहे, चाकरमान्यांसाठी बस सेवा सुरू, चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे सुरू कोकणात. आता हे चाकरमाने कोण होय? लक्ष द्या बे. कोकणात अशी प्रथा आहे, कोकणात अशी प्रथा आहे. लक्ष द्या, चाकरमानी. आता चाकर म्हणजेच नौकर. चाकर म्हणजेच का? नौकर. ठीक आहे, प्युअर मराठीतला शब्द आहे. नौकर हा शब्द फारसी आहे, त्याचा मराठीतला शब्द आहे चाकर. शब्द त्याला नौकर चाकर. ठीक आहे, नौकर चाकर अभ्यस्त शब्द आहे. हे ॲक्च्युली हे शब्द सारखेच आहे. नौकर चाकर, नौकर चाकर म्हणजेच नौकर, चाकर म्हणजेच नौकर. आता कोकणातला जो माणूस मुंबईत गेला तो भलाही ठीक आहे पोछा मारत तिथं हाकेलात, पण तो कोकणात गेल्यावर त्याला मान भेटते. मुंबईत आहे आमचा पोरगा, काय करतो? नोकरीवर आहे, जॉबवर आहे. कोणता जॉब? ठीक आहे, तर त्याला जॉब आहे फरशी पुसाचा. ठीक आहे, तर त्याला कोकणात तो वापस जेव्हा गावले जाते तर त्याला मान भेटते, नौकराले मान भेटते, म्हणून त्याला म्हणते चाकर माने. काय म्हणते? चाकरमाने. चाकरमाने म्हणजे ठीक आहे, तो नौकर आहे मुंबईत. मुंबईत नौकर असणाऱ्या लोकायले ठीक आहे गावाला गेल्यावर त्याला म्हणते चाकरमाने. तर आता ते शब्द येईन तुम्हाला टीव्हीवर. चाकरमान्यांसाठी मेट्रो ट्रेन हे चालू केली, विशेष ट्रेन, विशेष बस सुविधा चालू केली. ठीक आहे, प्रवाह. आता इथं लक्ष द्या, आता हे पुरे रत्नागिरीमधले सिंधुदुर्गमधले पुरे लोक काम करायला कुठं जाते? मुंबईत. माणसं जाते मुंबईत ना बाहेर आहे ते घरी. ऑब्वियसली आहे स्थानांतरण कोणात झालं? माणसाचं. जेव्हा लोकसंख्या मोजली मुंबईतली माणसं मुंबईत मोजले आणि रत्नागिरीतले माणसं रत्नागिरीत. तिथं माणसं हजरच नव्हते. जवान पोट्टे मोठे सब कामाले कुठं? मुंबईत. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑब्वियसली महिलांची संख्या का भेटली? जास्त भेटली. ठीक आहे, कशाचा परिणाम आहे? ह्या सुद्धा परिणाम स्थानांतरणाचा आहे. ठीक आहे, मग ऑप्शन आलं ना. मग रत्नागिरीमध्ये महिलांचं प्रमाण 2001च्या तुलनेत 11मध्ये जास्त दिसून आले. याचं कारण का? तर तिथे महिलांचा वृद्धी दर जास्त आहे. ठीक आहे, महिलांचा वृद्धी दर काय आहे? जास्त आहे. तिथं स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे, तिसरं ऑप्शन होतं स्थानांतरण. ठीक आहे, चौथं ऑप्शन आहे तिथं पुरुषांचा जन्मदर जास्त आहे. ठीक आहे, वरील सर्व बरोबर. ठीक आहे, हे डुकरे हो, याच्यातलं एकच बरोबर आहे. हे कशामुळे दिसून आलं? तर स्थानांतरण. ठीक आहे, कशामुळे? त्याला इंग्लिशमध्ये म्हणते मायग्रेशन. काय म्हणते? तर असं लोकांचं मायग्रेशन होत असते. कारण ठीक आहे, मुंबईमध्ये आरोग्याच्या सुविधा, ठीक आहे, नोकरी, पाणी सगळे तिथं व्यवस्थित आहे, म्हणून सारे लोक मरायला कुठं जाते? मुंबईत. तुम्हाला कधी आत्महत्या करायचा जरी विचार आला तर मुंबईत चाललं जायचं. ठीक आहे, कदाचित तुम्ही डॉन बनाल. ठीक आहे, तुम्ही अंडरवर्ल्डचे हो. ठीक आहे, चांगले चांगले लोक तिथं गेले. ठीक आहे, आता तुम्ही त्रिपाठी पाहिला पिक्चरमधला, तो काय नाव आहे त्याचं? पंकज त्रिपाठी. का खतरनाक ॲक्टर आहे. ठीक आहे, त्यानं ठीक आहे ड्रामा स्कूलमध्ये एज्युकेशन घेतलं. ठीक आहे, छोटे मोठे ड्रामे करत होता. मुंबईत आला, कोरोना आला, जे वेब सिरीजले डिमांड आली
8 साल्या वेबसिरीज चालल्या, आता कुठच्या कुठं आहे. ठीक आहे, अमिताभ बच्चनसोबत काम करते. ठीक आहे, त्याच्यानंतर ते डोमडं, तुम्हाला वाटते का ते हिरो बनन, तो कोण आहे त्या उत्तराखंडमधला आपला डोमडावाला ॲक्टर सिद्दीकी, नवाजुद्दीन सिद्दीकी. ठीक आहे, त्याला कोणी हिरो म्हणा. ठीक आहे, अबे तो एक दिवस पिक्चरची शूटिंग चालू होती, त्यानं प्रोड्युसरला विचारलं मला हिरो बनायचं आहे, ती त्याची इज्जत काढून टाकली. तो आता सगळ्यात फिल्म इंडस्ट्रीमधला सगळ्यात खतरनाक ॲक्टर आहे. ठीक आहे, आणि ॲक्टिंग, ठीक आहे, ॲक्टिंग हे जे आहे तर हे त्याच्या अंगातच राहते माणसाच्या. काही काही खतरनाक ॲक्टर आहे. तो मरून गेला बिचारा इरफान. ठीक आहे, इरफान खान. ठीक आहे, तसाच एक ॲक्टर आहे मनोज वाजपेयी. ठीक आहे, एक खतरनाक ॲक्टर आहे. तर आता लक्ष द्या रे. आता बाकी लोक आले तर वंश परंपरागत भेटला आहे. हिरोचं पोरगं हिरो होते, यायला काही स्ट्रगल बिगर नाही करावं लागला. स्ट्रगलवाली लोक तुफान असते. तर लक्ष द्या रे. तर रत्नागिरी, ठीक आहे, त्याच्यानंतर मुंबई, तर असं तुम्हाला दिसन. केरळच्या बाबतीत बी तसंच आहे. केरळमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे, पुरुषाचं प्रमाण कमी आहे. बंदे केरळमधले प्रत्येक घरचा जवळपास माणूस अरेबियन कंट्रीमध्ये ओमान, कुवेत, लिबिया, सिरिया, इराक, इराण या तेल उत्खनन करणाऱ्या देशाच्या कंपन्यांमध्ये काम करते. ठीक आहे, आणि मग 3-4 महिन्याच्या बाद तो येत जाते. जेव्हा लोकसंख्या मोजली तर ऑब्वियसली ते लोक तिकडं काम करत होते. केरळमध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण जास्त दिसून पडते, कारण पुरुष कामासाठी कुठं गेले आहे, बाहेर देशामध्ये गेले आहे, ॲब्रॉडमध्ये गेले आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथंसुद्धा तुम्हाला महिला का भेटन, जास्त भेटन. ठीक आहे, तर असं तुम्हाला नेहमीच दिसून पडन. याच्यात बराचसा इम्पॅक्ट हा स्थानांतरणाचा आहे. कशाचा आहे, स्थानांतरण. ठीक आहे, असो. तर हे बरोबर 5 असे परीक्षेत प्रश्न येते. ठीक आहे, याच्यावरच तुम्हाला उत्तरं लिहिता आले पाहिजे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. ठीक आहे, आता 2011च्या जनगणनेनंतर, ठीक आहे, लोकसंख्या स्थिरीकरणाचं वर्ष भारतानं किती ठरवलं आहे, 2070. हे बा किती ठरवलं आहे, 2070. हे परीक्षेत विचारलेले प्रश्न आहे. ठीक आहे, हे जे काही मी नोट्समध्ये शिकून राहिलो ते सगळे परीक्षेत. आता जे सांगितले 2 पॉईंट, या दोन्ही पॉईंटवर प्रश्न आले आहे. केरळवर बी आला, मुंबई रत्नागिरीवर बी आला, मुंबईची लोकसंख्या काऊन कमी झाली त्याच्यावर बी आला. ठीक आहे, निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे. काय, हां, आता नागालँड असं राज्य आहे का ज्याची लोकसंख्या मागच्या 10 वर्षात कमी झाली 1च्या तुलनेत 11मध्ये. ठीक आहे, निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे. कोणाचा, नागालँडचा. तिथं काऊन तसंच झालं, तर तिथं नागा लोकांना बांगलादेशचे निर्वासित लोक आले होते, त्याला खदेडून लावलं. तिथं वारंवार दंगे होत राहते. त्याची ते म्हणते का हे जमीन आमची होय, साली तुम्ही येता जंगलं तोडता, इथं राहता आणि डायरेक्ट या देशाचे नागरिकत्व होता. तर तिथं नाही, जे बांगलादेशी आले होते त्याला खदेडून लावलं, म्हणून तिथंही लोकसंख्या का झाली, कमी झाली. निगेटिव्ह एकमेव राज्य आहे ज्याचा ग्रोथ रेट काय आहे, निगेटिव्ह आहे, नॉर्थ ईस्टमध्ये. पण या भारतात जेवढे लोक आहेत, जेवढे राज्य आहे त्याची लोकसंख्या वाढलीच आहे, पण तिथं कमी झाली आहे. कुठं, नागालँडमध्ये. तर हे लक्षात ठेव जा. हे एक्सेप्शनल गोष्टी आहे. प्रश्न कधी एक्सेप्शनलवर विचारते. कशावर विचारते, हा जे अपवाद आहे ना, अपवादावर प्रश्न येते. म्हणून अपवाद बरोबर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जसं आता मेटल आहे, तर मेटलमध्ये, ठीक आहे, मेटलमध्ये मर्क्युरीवर प्रश्न येईल, कारण तो अपवाद आहे. ठीक आहे, काय अपवाद आहे. ठीक आहे, कारण सगळे मेटल सॉलिड भेटते आणि तो एकमेव काय आहे, हां, दुसरा आहे गॅलियम. ठीक आहे, तो सुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये भेटते. जे अपवाद आहे ना, अपवादावर प्रश्न येते, म्हणून अपवादावर बरोबर लक्षात ठेवायचं. आता लक्ष द्या. आता घनता, डेन्सिटी म्हणजे काय म्हटलं, घनता म्हणजे डेन्सिटी. ठीक आहे, आता डेन्सिटी कशी मोजण्यात येते, लक्ष द्या बे. डोकरे इकडं लक्ष द्या. ठीक आहे, इकडं लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. घनता कशी मोजण्यात येते, तर घनता मोजण्यात येते 1 किलोमीटर असं, 1 किलोमीटर असं, 1 किलोमीटर असं, 1 किलोमीटर असं. ठीक आहे, 1 चौरस किलोमीटरमध्ये काय म्हटलं घ्या, 1 चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात. ठीक आहे, मग आता 1 किलोमीटर असं जा, 1 किलोमीटर असा, 1 किलोमीटर असा चौकोनी डब्बा घ्यायचा भारताचा. त्याच्यात मग हे काढते कधी, हे भरलं सोपं आहे. लक्ष द्या रे, भारताची एकूण लोकसंख्या भागीला भारताचं क्षेत्रफळ. भारताची एकूण लोकसंख्या मोजून घ्यायची, भारताच्या क्षेत्रफळाने डिवाईड करायचं, का निघन, घनता. ठीक आहे,
1 स्क्वेअर किलोमीटर मागं भारतात किती लोक राहते? तर सध्या भारतात राहते 382. हे सगळी आकडेवारी 2011 नुसार आहे. 21ची लोकसंख्या मोजली नाही म्हणून त्याचा डाटा आलेला नाही. डाटा 3 फॉर्मॅटमध्ये येते. ठीक आहे, लोकसंख्येची साधारण जनगणना, लोकसंख्येची अंतरिम जनगणना आणि लोकसंख्येची अंतिम जनगणना. ठीक आहे, समजलं का? तर जेव्हा पहिला डाटा येते मग अंतिम येते. ठीक आहे, आणि त्याच्यात थोडेफार बदल होते अंतिममध्ये. ठीक आहे, मग ठीक आहे, हे लक्ष द्या रे. तर ते एकव्या अंतिम आला का मग काही टेन्शन नाही राहत. आणि भारताची ठीक आहे भारताची आहे 382 आणि महाराष्ट्राची घनता किती आहे? 365. मग प्रश्न विचारते परीक्षेत, शाब्दिक प्रश्न विचारा, खालीलपैकी योग्य विधान कोणते? ठीक आहे, का म्हणून खालीलपैकी योग्य विधान कोणते? मग भारताचा वृद्धी दर हा महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे आणि म्हणून भारताची घनता ही महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. आता तुम्हाला ते समजलं पाहिजे. महाराष्ट्राचा वृद्धी दर ऑब्वियसली भारतापेक्षा का राहील? कमी राहील. ठीक आहे, पहिलं विधान काय योग्य आहे, दुसरं विधान मी चुकीच सांगितलं. का सांगितलं? ठीक आहे, इथं दिसते मी म्हटलं का भारताची घनता महाराष्ट्रापेक्षा कमी आहे, पण इथं काय दाखवत आहे? जास्त. ठीक आहे, किती आहे? 382. इथं किती आहे? म्हणजे 1 स्क्वेअर किलोमीटर एरियात महाराष्ट्रात लोक किती राहते? 365. भारतात किती राहत आहे? 382. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा घनता भारताची काय आहे? जास्त. ठीक आहे, महाराष्ट्राची घनता कशी मोजायची? महाराष्ट्राचं एकूण लोकसंख्या भागीला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. ठीक आहे, मग याले म्हणते घनता. का म्हणते? घनता. आणि घनता म्हणजे ठीक आहे किती जागेत किती लोक राहते. मग जर घनता वाढली तर जागा का पडन? कमी पडन. का पडन? कमी पडन, ऑब्वियसली आहे. आणि हे लोकसंख्या वाढत आहे तर लोकायले घरासाठी जागा पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर राहासाठी अभि जागा लागेल ना. ठीक आहे, त्याच्यामुळे हे मग शेतीची जागा वगैरे सगळे उठवणं चालू आहे. वृद्धी दर, ठीक आहे, प्रजनन दर वेगळ्या, जन्मदर वेगळ्या. ठीक आहे, वृद्धी दर का ह्या वृद्धी दर म्हणजेच आता ह्या जन्मदर. ठीक आहे, ह्या कसा मोजण्यात येते? 1000 व्यक्ती मागे 10 वर्षात जन्माला येणाऱ्या मुलाचं प्रमाण. का म्हणते ते? का म्हणते? 1000 किती? 1000 व्यक्ती मागे 10 वर्षात जन्माला येणाऱ्या मुलाचं प्रमाण. म्हणजे का? म्हणजे का? वृद्धी दर. ठीक आहे, 1000 व्यक्ती मागे 10 वर्षात जन्माला येणाऱ्या मुलाचं प्रमाण म्हणजे का? वृद्धी दर. ठीक आहे, आता हे 2001ले किती होतं? 17.64. हेच एकले होतं 21. ठीक आहे, 84 असं काहीतरी होतं. ते आपण पाहू नंतर. ठीक आहे, जेव्हा ठीक आहे डिटेल पाहू. का म्हटलं? का शिकत आहे आपण? वृद्धी दर म्हणजे जन्मदर. जन्मदर कसा मोजते? 1000 लोकांमागं जन्माला येणाऱ्या मुलाचं प्रमाण. किती लोकांमागं? 1000. किती लोकांमागं? 1000. आणि प्रजनन दर कसा मोजते? 18 ते 45 वयोगटातील महिलांच्या मागे जन्माला येणाऱ्या मुलाचं प्रमाण. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, भारताचा वृद्धी दर किती आहे? 17.64. महाराष्ट्राचा किती आहे? आता 1000 लोकांमागं एवढे पोट्टे भारतात पैदा होऊन राहिले दर 10 वर्षात. 1000 लोकांमागं. ठीक आहे, म्हणजे जवळपास असं पकडा का 18 पोट्टे. किती पोट्टे? 18 पोट्टे. किती पोट्टे? 18 पोट्टे पैदा होऊन राहिले. ठीक आहे, 1000 लोकांमागं. अबे 1000 लोकांमागं, समजलं का? मग आता हे 1000 हे किती झाले? 1000. ठीक आहे, याच्यावर 2 शून्य द्या. किती झाले? एकक, दशक, शतक, हजार, दशक, लक्ष. 1 लाख लोकांमागं 1764 पोट्टे पैदा होत आहे. ठीक आहे, 1 लाख लोकांमागं किती? आम्ही 1 लाख लोकांमागं 10 वर्षात किती पोट्टे पैदा होऊन राहिले? 1764. हे ह्या पॉईंट काढून टाकायचा ना, 2 शून्य वाढवले तर. ठीक आहे, 1 लाख लोकांमागं एवढे पोट्टे पैदा होत आहे. 1000 लोकांमागं याला इथं पॉईंट द्या. तर हे झालं 1000 लोकांमागं 17.64% पोट्टे पैदा होऊन राहिले भारतात. आणि तोच महाराष्ट्राचं प्रमाण काय? कमी आहे. काय? कमी आहे. 2 कमी आहे, जवळपास 15.99% म्हणजे किती? 16%. याचा अर्थ महाराष्ट्राचा वृद्धी दर हा भारताच्या वृद्धी दरापेक्षा काय? कमी आहे. अबे काय निष्कर्ष निघते त्याचे? हे निष्कर्षच परीक्षेत विचारतात.
का महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धी दर हा भारताच्या लोकसंख्या वृद्धी दरापेक्षा काय कमी आहे. आपण सुशिक्षित राज्य आहे, संतांची भूमी आहे. लोकसंख्या नियंत्रण कसं करायचं हे आपल्याला जास्त शिकवा लागत नाही. शिकले सवरले लोक आहे ना आपण. UP बिहारसारखे आहे गेलेल्या केसेस. ठीक आहे का नाही. माणूस इकडं लेकरं तिकडं. ठीक आहे. माणूस इकडं राहते मुंबईत, लेकरं तिकडं जन्माला येते. कुठं UP मध्ये. ठीक आहे. कसे येते का माहीत. ठीक आहे. मग अबे हो ना बे. ठीक आहे. तिथं आताच पाहिलं ना आपण UP बिहारमध्ये किती 3.9% लोकसंख्या काय आहे प्रजनन दर आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे. म्हणजे UP बिहारचे लोक इकडे येते ना कामाले. कुठं महाराष्ट्रात कामाले येते. आणि हे कामाले आल्याच्या नंतर झोकानं शिन आपला एखादा ठेला टाकन. ठीक आहे. एक ठेला झाला चालायला लागला का लगेच आपल्या भावाला घेऊन येते तो. ठीक आहे. मग लगेच त्याला दुसरा ठेला टाकून देते दुसऱ्या चौकात. असं करू करू जमवलं बरोबर त्यानं. आपण बसलो गंजीपा खेळत वडाच्या झाडाच्या खालतं. ठीक आहे. अरे आपल्या लोकांनी का केलं. हे लोक येतात हे कोणतंही काम करायला लाजत नाही. आमच्या गावात लॅन्को नावाचा मोठा प्लॅन्ट आला होता. आता भंगारले बँक करप्शीत गेला. भंगारले इकला पुरं पार बांधलेलं सगळं तोडताड करून घेऊन गेले. ठीक आहे. तिथं आमच्या गावातले पोट्टे आंदोलन केलं होतं म्या. मग माझ्या गावात मी तिथून गेल्या MPSCचा अभ्यास करायला गेल्यावर गावातल्या लोकांनी आंदोलन चालवलं. तर गावातले पोट्टे म्हणे आम्हाला कंपनीत घ्या. कंपनीवाले म्हणे आम्हाला ITI पाहिजे. तर कंपनीवाल्यानं या पोट्ट्याला ITI करून दिलं. ह्या गव्हर्नमेंट ITIत सगळ्या पोट्ट्याची ॲडमिशन करून दिली. त्याची फी कंपनीवाल्यानं भरली. पोट्टे ITIला येईन पोट्टे गाण्या लंग लंग इकडं वर्धेत हिंडे. ITIत नाही जाय तरी त्याला पोट्ट्याला सर्टिफिकेट दिलं ITIचं. ITI सर्टिफिकेट दिल्यावर पोट्ट्याला कंपनीत घेतलं. तर पोट्टे गाण्या अलाल नुसते कंपनीत जाय. सकाळी जाय रजिस्टरवर सही करे. मस्त कंपनी फिरे. एका तासानं वापस ये झोप घेन पुन्हा 5 वाजता पुन्हा सही करायला जाय. मस्त 3000 रुपये महिना घे. 1 वर्ष घेतला. ठीक आहे. आणि एका पोट्ट्याला मग आता जास्त महिना दिला. मग त्याला कामावर घेतलं. वेल्डर होता तर त्याले का नाही सिलेंडर न्यायला लावलं. वरतं 3 मजली होतं ते टावर. त्याच्यावर न्यायला लावलं. हे काम करायला आलो का मी इथं. शिकलो ना मी. हे का हे उचलणार आहे का सिलेंडर. हे नाही उचलत मी. हे तिकडं म्हणे. ठीक आहे. नाही उचललं पोट्ट्याने सिलेंडर. बिहारी आला कचकन खांद्यावर घेतलं रप्प 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 पाहायला चालला वरतं नेऊन ठेवलं. ठीक आहे. असं आहे. मग त्याच्याशिवाय काम बी होत नाही. ठीक आहे. ते पाहिजे ना. मग आता तुम्ही आपल्या इकडला मिस्त्री सांगा. इकडला मिस्त्री सांगा. ठीक आहे. घराच्या कामाले तो चुकलं तर ऐकून घेईन. फौजी मालकच्याशिवाय काही बोलणार नाही. आपला ठसन नको सांगू म्हणते. ठीक आहे. माझा हिशोब कर उद्यापासून येणार नाही 5 बार दुसरं तू. डायरेक्ट असा बोलते. ठीक आहे. तर हे त्याच्यात ना आपल्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. लक्ष द्या रे. ते लोक येतात प्रेमानं राहतात आपल्याच उरावर येऊन बसतात. आता सिंधी माहीत आहे तुम्हाला. सिंधी अबे सिंधी माहीत आहे का. हे सिंधी लोक हे आपल्या इकडले नाही होय. हे सिंध प्रांतातले पाकिस्तानातून भारताची फायनी झाली तेव्हा आले. ठीक आहे. भाऊ काहीच नाही अंगावरचे कपडे घेऊन आले. स्वतःचं घर बी नव्हतं. आज बंद्या मार्केटमध्ये त्याच्या जागा आहे. ठीक आहे. जागा जर एखादी 5 करोडची असेल एखाद्यापाशी पैसे नसेल तर ती दोघं तिघं जण मिळते पार्टनरशिपमध्ये जागा घेते. ॲग्रीमेंट करून वाटून घेते. खालचा फ्लोअर तू ठेव वरचा मले देन त्याच्यावरचा मी ठेवतो. समजलं का. असं काम आहे. एकत्र मिळून काम करते. त्याच्या दुकानात दुसरा सिंधी गेला तर बरोबर सिंधी भाषेतच बोलन. आपल्याला जो पुडा 15 रुपयाचा दिला तो पुडा त्याला 12चा देते. ठीक आहे. तिच्या तिथं तर गप्पा मारते 3 रुपयाचा. ठीक आहे. ते आणि आपला जर माणूस एखादा वर चढत असेल तर त्याचे तंगडे कसे ओढायचे हे सांगा आपल्या माणसाले. हे लोक आपल्या माणसाले पुढं नेते. ठीक आहे. पुढं नेते आणि आपले माणसं तंगडे. हाय इनमिन छटाकभर आहे. ठीक आहे. आणि हे सिंधी लोक आता सगळे BJPच्या फेवर नाही. पण याले राहासाठी जागा खासाठी 2 वेळचं जेवाचं अन्न 2 वर्षे इंदिरा गांधीनं दिलं नेहरूनं दिलं. राहासाठी यायच्या जागा हे आलेन असेच राहिले. आता तुम्ही जर वर्धेत गेले तर तिकडं कोणतं दयालनगर. ठीक आहे. तो पुरा एरिया या लोकांना आहे. आलेन वसून गेले. ठीक आहे. त्या जागा अजून त्याच्या नावानं नाही आहे. समजलं का. तर हे आले
ठीक आहे, जे मनातील ते धंदे केले, बिझनेस केले आणि पैसा वाढवला. ठीक आहे, आपण बसलो नोकऱ्या करत. ठीक आहे, आणि आजकाल आपले पोट्टे त्याच्या दुकानात पुड्या बांधते आणि बेकार बेकार शिवा देते तरी आपले पोट्टे ऐकते. इलाजच नाही आता. ठीक आहे, हे मराठी माणसाच्या जागा होत्या बंद्या मार्केटमधल्या पुऱ्या. ठीक आहे, त्याच्या हातात आहे सध्या. तर हे निर्वासित म्हणून आले होते. ठीक आहे, आता ते भारताचे नागरिक आहे. मग आता वृद्धिदर समजला का तुम्हाला? हे आकडे लक्षात ठेवजा. 17.64 महाराष्ट्राचा, 15.99. लिंग गुणोत्तर. ठीक आहे, आता तिसरा कन्सेप्ट. हे सगळे पाहायचं आहे डिटेल. आज हे बेसिक आहे, हे तुम्हाला समजलं मग समोर बकाबक समजते. आता लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर मोजण्यात येते 1000 पुरुषाच्या मागे किती महिला आहे. काय म्हटलं? 1000 पुरुषाच्या मागे किती महिला आहे. भारतामध्ये 1000 पुरुषाच्या मागे 943 महिला आहेत. भारत म्हणते का 1000 पुरुषाच्या मागे 950 स्त्रिया असन तर हे स्टँडर्ड प्रमाण आहे बा. 1000च्या मागे 1000च लागेल ना भाऊ. बिना लग्नाचे ठेवायचे का 50 पोट्टे? ठीक आहे, का दोघा मिळून एक करण? ठीक आहे, अरे कसं पॉसिबल आहे? ठीक आहे, 1000 पुरुषाले 1000 का लागल महिला. ते स्टँडर्ड प्रमाण. नाही भेटल्या तर बा मग नाही. ठीक आहे, म्हणजे पहिला नंबर नाही आला दुसरा चालते असं भारत सरकारचं म्हणणं आहे. कसं होईल? पहिला पाहिजे. तिथं साधं लॉजिक आहे का 1000 पुरुष आहे तर महिला किती लागल? 1000. भारत सरकार म्हणते का 950 असेल तर जमून जाईल. ठीक आहे, बाकीचे 50 पोट्टे का करायचे? तुम्ही तर काही एखादी स्कीम आणत नाही का बा जहाजात भरून आपण रशियाला नेऊ. ठीक आहे, तर आता पोट्टे वाटच पाहून राहिले रशियाला जायची. ठीक आहे, तर आता इथं लक्ष द्या बे. आता इथं लक्ष द्या. भारतात 1000 पुरुषाच्या मागे 943 स्त्रिया आहे. म्हणजे आजही 57 पोट्टे बिना लग्नाचे राहते. करायचे. आता 2001 हे प्रमाण होतं 933. म्हणजे किती महिला वाढल्या? 10. चांगली गोष्ट आहे. 1000 पुरुषाच्या मागे 10 महिला मागच्या 10 वर्षात वाढल्या. 1च्या तुलनेत 11 मध्ये. ठीक आहे, आता यावर्षी आता 10 वर्षाचा डाटा आलाच नाही. आता आपल्याला नवीन अभ्यासाला असतं मस्त. ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये 929च आहे. म्हणजे महाराष्ट्रात देशापेक्षा पुरुषाच्या तुलनेत महिलांचं प्रमाण कमी आहे. काय? देशापेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचं प्रमाण काय भाऊ? कमी आहे 1000 पुरुषाच्या मागं. ठीक आहे, हे कमी आहे म्हणलं, कमी. याचा आपण पुरं डिटेल पाहू समोर. ठीक आहे, आणि हे आता मोजली असती हे अजून कमी झालं असतं. ठीक आहे, काहून झालं असतं ते आपण समोर पाहू. आता इथं लक्ष द्या. हे समजलं का? अबे हे समजलं का चोट्ट्यो? सर्वात जास्त कोण्या राज्यात आहे? तर सर्वात जास्त केरळ राज्यात आहे. याच्यावर प्रश्न आला होता की सर्वाधिक ठीक आहे, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणार राज्य कोणतं? कोणतं? याले म्हणते इंग्लिशमध्ये जेंडर इनइक्विलिटी. काय म्हणते? ठीक आहे, लैंगिक असमानता. महिला आणि पुरुष. आता एक रिसर्च आला. ठीक आहे, आता एक रिसर्च आला. तो रिसर्च असा म्हणते का पुरुषांमध्ये असते XY क्रोमोझोम. ठीक आहे, आणि स्त्रियांमध्ये असते XX क्रोमोझोम. जेव्हा स्त्री पुरुषामध्ये संभोग होतो आणि पुरुषाचे शुक्राणू स्त्रियांच्या बीजांडावर जेव्हा मर्ज होते तर Y X वर कोलॅप झाला तर पोरग पैदा होते आणि X वर कोलॅप झाला तर मुलगी पैदा होते. एका मायक्रो सेकंदाचा वेळ आहे ते. X मिळाला मुलगी, XY मिळाला मुलगा. पण पुरुषाच्या ठीक आहे जे लैंगिक जीन्स आहे XY त्याच्यातला Y क्रोमोझोम ह्या कमी होत आहे म्हणते. म्हणजे काही दिवसानं या पृथ्वी तलावरून पुरुष खतम होणार आहे. ठीक आहे, का होणार आहे? तुमचं कसं होईन मग? ठीक आहे, कोणाकडं पाहून नटान ठटान तुम्ही. ठीक आहे, पोरीवा आता तुम्हाला माहीत आहे का? ठीक आहे, मला कोणतरी पाहिन म्हणून होट पॉलिश लाव, नाकात नथनी घाल, दागिने घाल, चांगले लांबवाले असे झुमके लाव. ठीक आहे, तर हे तुम्ही पुरुषानं पाव याच्यासाठी करता. पण ठीक आहे, स्टडी म्हणते पण त्याले ठीक आहे काय आताच होणार नाही 100 वर्षात. आताच होणार नाही, त्याले लाखो वर्ष लागते. ठीक आहे,
पण मात्र स्ट्रक्चर बिघडू शकते. सध्याचा रिसर्च स्टडी आहे का पुरुषामधलं ठीक आहे जे पुरुषामध्ये ज्या ठीक आहे लक्ष द्या रे ज्या 23 जोड्या असतात ठीक आहे गुणसूत्राच्या त्याच्यापैकी एक जोडी असते ठीक आहे एक जोडी असते लिंग गुणसूत्राची ठीक आहे. एक जोडी असते 46 गुणसूत्र असते पुरुषामध्ये आणि स्त्रियांमध्ये मानवामध्ये 46 गुणसूत्र ठीक आहे. त्याच्या जोड्या पाळल्या तर किती जोड्या होईल 23 ठीक आहे. त्या 23 पैकी एक लिंग गुणसूत्राची जोडी आहे. तर पुरुषांमध्ये असते XY आणि महिलांमध्ये असते XX ठीक आहे. जेव्हा समागमन होते ठीक आहे तेव्हा जर पुरुषाचा शुक्राणू स्त्रियाच्या बीजांडावर मर झाला एका ठीक आहे मायक्रो सेकंदामध्ये XY अटॅच झाला रपकन मुलीचं फॉर्मेशन तयार होणं सुरू होते. XYशी अटॅच झाला तर लगेच मुलाचं फॉर्मेशन तयार होत जाते ठीक आहे. तर हे असं आहे म्हणजे Y जर कमी झाला पुरुषाच्या लिंग गुणसूत्रातला तर पुरुषाची संख्या का होईल कमी होईल का होईल कमी होईल. तुम्ही थायलंडसारख्या देशात गेले तर तिथं प्रचंड प्रमाणात तुम्हाला गे वगैरे भेटन ठीक आहे. त्याचं कारणच ते आहे का तिथं ते प्रमाण थोडं कमी झालं आहे ठीक आहे. का झालं आहे कमी झालं आहे. मग आता इथं लक्ष द्या ठीक आहे. हे लय खतरनाक आहे बरं हे खतरनाक आहे. हे आता लक्षात आलं म्हणून तुम्हाला मी सांगितलं. तुम्ही वाचलं का हे न्यूज वाचली का पुरुष हे वाचली का कामाच्या गोष्टी पहिले वाचत जा ठीक आहे. मग आता लक्ष द्या सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारं राज्य आहे केरळ. त्याच्या मागचं कारण असं आहे का भारतातलं सर्वाधिक साक्षर राज्य आहे कोणतं केरळ. साक्षरतेचा दर खूप जास्त आहे ठीक आहे. आणि म्हणून ते लोक अनपढ बयार गवार लोकायले निवडून देत नाही. पण तिथं मोदी किती उभं राहायची कधीच ठीक आहे हिंमत करणार नाही. ते लोक खूप हुशार आहे पण अंधश्रद्धा थोडीफार त्याही राज्यात आहे. मग शिकले सवरले आहे असं म्हणाले काही हरकत नाही. लिंग गुणोत्तर त्याच्याचमुळे जास्त आहे ठीक आहे. त्याच्यानंतर जो शिक्षणाचा दर आहे तोही जास्त आहे ठीक आहे. लिटरसी रेटही जास्त आहे. पण ते राज्य थोडंसं अंधश्रद्धायुक्त जास्त वाटलं मला. तिथं एक मंदिर आहे त्या मंदिरात मागं महिलांना प्रवेश नाकारण्यात आला होता. शबरीमाला कोणतं मंदिर खूप प्रश्न गाजला तो सुप्रीम कोर्टापर्यंत गेला ठीक आहे. महिलांना प्रवेशच नाही म्हणजे मासिक पाळी असली तर तेव्हा तर देत नाही कुठं पण मासिक पाळीच्या व्यतिरिक्तही महिलांना प्रवेश नाही. खूप मोठं आंदोलन झालं प्रोटेस्ट झाला त्याच्या विरोधात. पण असं करायला पाहिजे नाही ठीक आहे. महिलांना प्रवेश ठीक आहे या देशात सरळ भारतामध्ये एक कायदा आहे सार्वजनिक ठिकाणी कुठेही भेदभाव करता येत नाही ठीक आहे. नागरी संरक्षण अधिनियम 1955 नावाचा कायदा आहे. त्याच्या सार्वजनिक ठिकाणं सांगितलं पिक्चरची टॉकीज मंदिरे हॉटेल ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी बस स्टँड रेल्वे स्टेशन हे काय सार्वजनिक ठिकाण आहे. इथं एखादा ठीक आहे अस्पृश्य माणूस आला तर त्याला कोणी हकलून लावू शकत नाही. मी समजा एका उच्चवर्णीय माणूस आहे माझ्या हॉटेल आहे ठीक आहे तर मी अशी बोर्ड बी नाही लावू शकत का माय इथं यात धर्माचे लोक घेईन ठीक आहे. किंवा आला तर हकलून नाही लावता येत डायरेक्ट केस दाखल होते समजलं का. तर नागरी संरक्षण अधिनियम आहे यासाठी. भारतीय राज्यघटनेचं जे कलम 15 म्हणते का या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात धर्म वंश लिंग जन्मस्थान ठीक आहे पंथ याच्यावरून भेदभाव करता येणार नाही. त्याच्यासाठी एका कलमासाठी एक कायदा बनवला नागरी संरक्षण अधिनियम 1955 ठीक आहे. आता लक्ष द्या सर्वात जास्त काय आहे महिला आहे म्हणजे इथं 84 महिला जास्तीच्या आहे. तर हे प्रमाण का बरं जास्त आहे आता सांगितलं तुम्हाला ठीक आहे. तर इथचे पुरुष का गेले आहे बाहेर गेले आहे ठीक आहे. ॲब्रॉडमध्ये गेले आहे काम करायसाठी. त्या लोकांची जनगणना झाली नाही जे हजर होते त्याची झाली. त्याच्यामुळे इथं महिलाचं प्रमाण का दिसून पडते जास्त. तरी मी सांगतो तिथं 30 महिला जास्त आहे पुरुषाच्या तुलनेत ठीक आहे. तर त्याला आमच्या महाराष्ट्रात पाठवून द्यावं कारण इथं आमच्या महाराष्ट्रात जास्त पोट्टे बिना लग्नाचे राहते. तसे दक्षिण भारतातले राज्य चांगले आहे ठीक आहे. आता लक्ष द्या तुमचा नंबर की नाही लागणार त्याच्यात ठीक आहे. त्याच्यामुळे बडबड करू नका जास्त ठीक आहे. मग आपापली पाहून ठेवा असं नाही म्हणत मी ठीक आहे. तर त्याच्यानंतर
ठीक आहे, रशिया. म्हणून तर सध्या पोरीची डिमांड काऊन जास्त आहे. पोरी ठीक आहे, पोरीचे बाप एवढा ठीक आहे चांबार चौकशा, पोरगा काय करतो, मग कोण्या कंपनीत आहे, मग त्याचं प्रोफाईल पाहिजे, त्या कंपनीत जाऊन येईन, विचारपूस करून येईन. ठीक आहे, असं आहे ना सध्या. पोरीचे भाव वाढलेले आहे. ते याच्यासाठी आहे का पोरीची संख्या आहे कमी. ठीक आहे, आणि पोट्टे आहे अलाल. काही पोट्टे आहे जे नोकरीवर आहे त्याला तर बाबा 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 ती 5-6 निरपूर आहे. ते एका दिवशी उदडं घेतल्यासारखा 3 पोरी पाहून टाकते. नाही नाही नाही, आम्हाला जायचं आहे, नाश्ताच करतो आम्ही. ठीक आहे, जेवण नाही नाही, जेवण वगैरे नाही. ठीक आहे, तर आता इथं रशिया पहा. रशियामध्ये 100 रशिया बे चोट्यो रशियामध्ये 1148 म्हणजे 148 पोरी जास्त आहे. ठीक आहे, 1000 पुरुष. तिथं पोरीले पोरं भेटत नाही लेको. ठीक आहे, पोरं भेटत नाही म्हणलं पोरीले. ठीक आहे, 148 पोरी जास्त आहे. ठीक आहे, म्हणून कधी कधी वाटते का इथून जहाज भरून तिथं पाठवावं का. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. आता मी तुम्हाला सांगतो, लोकसंख्येचा ग्राफ एक वेळा चुकला का तो जाग्यावर येत नाही. जाग्यावर येत नाही. मग तिच्या पोट्याची मजाच मजा आहे. कुठच्या? रशियाच्या. पुरीच पुरी आहे नव्हे. ठीक आहे, जास्तीच्या पुरी आहे. मग आता लक्ष द्या, हे कवा बिसकलं. पहिलं महायुद्ध झालं. ठीक आहे, 1918. दुसरं महायुद्ध झालं 1938 सुरू. पहिलं महायुद्ध 1914 झालं आहे ना. हा, दुसरं 1939 सुरू झालं. आता लक्ष द्या, आता दुसऱ्या महायुद्धात का झालं का रशियानं ठीक आहे जर्मनीला हरवण्यासाठी जवान पोट्टे 15 ते 20 वर्षातले पोट्टे ज्याले बंदूकही चालवता येत नव्हती त्याच्या हातात बंदुका दिल्या. ठीक आहे, गोळी मारायला गेलो, धाडकन बंदूक वापस एक खांदा गेला. ठीक आहे, पोट्याला बंदूक चालवता नाही. ठीक आहे, कसं काउंटर फायरिंग करायचं, आली बंदुकीची गोळी, मेलं. 1 करोड जवान पोट्टे 15 ते 20 वर्षातले मेले. 1 करोड म्हणलं, 1 करोड दुसऱ्या महायुद्धात. कोणाचे? रशियाचे. एवढे पोट्टे मेल्याच्या नंतर पोट्ट्या तशाच होत्या लंगलंग. ठीक आहे, पोरी जास्त झाल्या. ठीक आहे, तवापासून ग्राफ बिघडला आहे. तवा तर 1000 पोरायच्या मागं 1500 पोरी होत्या म्हणलं. ठीक आहे, आता जाग्यावर आलं ते थोडंसं आलं तरी 180 पोरी एक्स्ट्रा आहे. एक वेळा ग्राफ बिघडला का विषय खतम. तवापासून जाग्यावर नाही आलं म्हणलं. किती वर्ष झाले आता? 100 वर्ष होत आले. पहिल्या महायुद्धाले, दुसऱ्या महायुद्धाले, पहिल्याले झाले 100. ठीक आहे, तर ते अजून बी. म्हणून हे लोकसंख्या असा विषय आहे. हे आणि स्ट्रक्चर बिघडते पुरं. तुम्हाला मी पहिले सांगितलं, लैंगिक भावना पूर्ण नाही झाली तर मानसिक विकलांग होऊ शकते माणूस. ठीक आहे, खोटं असेल तर लग्न करून नको, कर्जा नका. ठीक आहे, आता काही लोक म्हणते मी ब्रह्मचर्य करतो, लग्न करत नाही, अमकं करत नाही. अबे त्याच्यापेक्षा लग्न कर, मोकळ्या होय. शादी का लड्डू खाए वो भी पछताए, ना खाए वो भी पछताए, इससे अच्छा है खा के पछताए. ठीक आहे, समजलं का? मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. ठीक आहे, ओशोनं खूप जबरदस्त सांगितलं. आपला आवडता माणूस आहे ओशो. ओशोचे थिंकिंग लयच जबरदस्त होते. ठीक आहे, ओशोनं म्हणजे असा कोणता विषय ठेवला नाही ओशोनं का ज्याच्यावर त्याचं स्टेटमेंट नाही आहे. देवावर, धर्मावर, प्रथेवर, परंपरेवर, लैंगिकतेवर खूप सुंदर लिहिलं आहे ओशोनं. इतके जबरदस्त थॉट आहे ओशोचे. ठीक आहे, ओशोचे जगात इतके फॉलोअर झाले होते का त्यानं अमेरिकेत एक देश बसवला होता. तर त्याला 20 पासून मारलं. कोणाले? ओशोले. एक देशच बसवला होता. इतके फॉलोअर झाले होते. लोक त्याला त्याचं घर, संपत्ती दान करायला सगळेच तयार होते. ठीक आहे, खूपच मोठा फिलॉसॉफर होता आणि तो भारताचा आहे. ठीक आहे, मग त्यानं जे फिलॉसॉफी सांगितली त्याला कुठंच चॅलेंज नाही आहे. कोणताच धार्मिक वेत्ता, कोणताच एखादा साधू संत, ख्रिश्चन समुदायाचा माणूस, मुस्लिम समुदायाचा माणूस कोणच त्याला काउंटर करू शकलं नाही. ठीक आहे, जगातले सर्वाधिक पुस्तकं त्या पठ्ठ्यानं वाचले होते. ठीक आहे, आणि तो लयच ज्ञानी माणूस होता आणि त्यानं अमेरिकेत एक देश बसवला होता. म्हणजे आता देशच
म्हणजे एवढे लोक त्याला मानायला लागले होते का कदाचित ह्याच राष्ट्रपती होते का का तर त्याला मग विष प्रयोग करून मारलं. ठीक आहे. तर खतरनाक माणूस होता. ओशो कधी वाचा, ओशोचे थिंकिंग वाचा. आजकाल त्या ओशोचे थिंकिंगचे रीलसुद्धा येतात. ठीक आहे. तर ते जबरदस्त माणूस आहे ओशो. ठीक आहे. आणि ओशोने या सर्वच गोष्टीवर बोलला आहे. आता लक्ष द्या, म्हणजे त्यानं सांगितलं का तुम्ही ठीक आहे मंदिरात, ठीक आहे मंदिरात दगडावर चढवता त्याला दान म्हणता, आणि जो त्याच्यासमोर जिवंत माणूस उपाशी तापाशी बसला असते त्याले देताना जो शब्द वापरता त्याला भीक म्हणतात. म्हणजे मंदिराच्या बाहेर, त्याच मंदिराच्या बाहेर माणूस जिवंत बसला आहे, त्याच्या पोटात अन्न नाही, त्याले जे पैसे देतात त्याला भीक म्हणता. आणि मंदिरात दगडाच्या देवाला जे देतात त्याला तुम्ही दान म्हणता. पण किती मोठा फरक आहे ह्या. ठीक आहे. अरे बरोबर आहे ना. ठीक आहे. तर ह्या साध्या साध्या गोष्टीवर त्यानं आपले विचार मांडले आहे. आणि प्रत्येक गोष्ट त्यानं सरळ म्हटलं आहे का कोणताच देवधर्म तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. ओशोचं स्टेटमेंट आहे. कारण तुम्हाला बिमार पडल्यावर ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना हातातल्या बंद्या अंगठ्या, गळ्यातलं मंगळसूत्र, धागे दोरे सगळंच काढून ठेवायला लावते. मग काऊन डॉक्टर ते ठेवायला नाही लावत. ठीक आहे. तर असे त्याचे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहे, पण ते खरे आहे. ठीक आहे. ते खरे आहे. त्याच्या मागचा उद्देश असते का हे कोणा एखाद्या नर्स बिसनं चोराव नाही, ह्या बेशुद्ध अवस्थेत राहते. पण ठीक आहे ते सगळे बोटात अंगठ्या, गळ्यात गियात अजून 2-4 माळ्या घातल्यावर तुमचा ॲक्सिडेंट होणार नाही असं तर कोणी म्हणू शकत नाही. ठीक आहे. तर सगळे खतरनाक स्टेटमेंट आहे त्याचे. मग आता लक्ष द्या, पण लोक धर्म आंधळे झालेले आहे. आता का झाले आहे धर्म आंधळे. त्याले धर्म आणि देश आणि स्वतःचं पोट याच्यातला फरक समजून राहिलेला नाही. देश देशाच्या ठिकाणी आहे, धर्म जात हे एका ठिकाणी आहे, आणि पोट एका ठिकाणी आहे. तुमच्या पोटावर बी आलं. ठीक आहे. आणि राजकीय लोक तुमच्या धर्माचा फायदा करून तुमच्यावर अन्याय अत्याचार करत आहे, तर तुम्हाला काही अर्थ नाही. ठीक आहे. आता मी आमच्या घरी महालक्ष्मी फालक्ष्मी असते ते आपण करतोच त्याचं. ठीक आहे. सगळं जे काही करायचं, पण दाट्याच्या बाहेर आल्यावर आपण पहिले माणूस आहे. ठीक आहे. आणि चुकीचं होत आहे तर त्याचा चुकीचा अर्थ ठीक आहे तुम्ही लावाले पाहिजे का हे चुकीचं आहे बा, हे असं असं नाही आहे. तुम्हाला त्याचं अडवणूक करता आली पाहिजे. समजलं का. जे मोठाले लोक झाले ना त्यांना स्पष्ट सांगितलं आहे, आणि जे शेवटपर्यंत स्पष्टता राहिली आहे. फक्त ठीक आहे आपण भारतात देवाले जर सोडतो म्हणलं सोडू शकत नाही, पण बऱ्याचशा लोकांनी देवाचा वापर करून समाज सुधारणा केली. मग गाडगे महाराज आहे त्याला माहीत होतं का आपण देवाले किती काही म्हणलं का लोकायले तर लोक ऐकणार नाही. मग देवानं मग ठीक आहे आपल्या गाडगे महाराजानं मग कृष्णाले पकडलं, आणि मग सुरुवातीचं भजनच राहायचं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. ठीक आहे. लोक असे येणार नाही बा. मग लोकांच्या नावानं ठीक आहे देवाच्या नावानं याची, आणि त्याच्या डोक्यात ठीक आहे मुलाले शिकवा, शाळेत पाठवा, 21 उपाशी ठेवा, पण पोराले शिकवा. ठीक आहे. अंधश्रद्धा पाळू नका. ठीक आहे. हे गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून सांगायचे, पण त्याला देव पकडून ठेवा लागला. ठीक आहे. देव पकडून ठेवा लागला, त्याला विषयच आला नाही. महात्मा गांधीजी एवढा मोठा माणूस होता, रामाले पकडून ठेवा लागलं. ठीक आहे. तर म्हणून या भारतात मग सुधारणा करायची आहे तर देवाला पकडून, नाही तर मग लोक प्रचंड त्या माणसाले मग त्याच्याबद्दल चुकीचं लिहून त्याची हत्या करण, एवढं लिहून बी हत्या केली आहे ना. ठीक आहे. तुकाराम महाराज कुठं गेले वैकुंठात. तर 86च्या काळात हेलिकॉप्टरचा सोय होती का. आलं हेलिकॉप्टर, तुकाराम महाराज बसले आणि हेलिकॉप्टर उडलं. जेव्हा हेलिकॉप्टरचा शोधच नाही, किती चुकीचा इतिहास लिहिला. ठीक आहे. किती चुकीचा इतिहास लिहिला आहे का. तुकाराम महाराजाला घ्यायला का आलं होतं हेलिकॉप्टर कवाच्या जमान्यात. आता छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात. बरं काही दूरची गोष्ट नाही, 400 वर्षापूर्वीची गोष्ट. ठीक आहे. तर असे खतरनाक स्टोऱ्या लिहिणारे लोक आहेत, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे तुम्ही ठरवा. मग साक्षरता भारतात कोणाले साक्षर म्हणते माहित आहे का. ज्याला लिहिता वाचता येते तो साक्षर. भलाही त्याला 2+2 काही विचारतं का बे ठेव तिकडं 5 होते. हा ठीक आहे. 2+2 त्याला एवढं नाही आलं तरी चालते, त्याचं नाव लिहिता आलं तरी चालते. मग त्याला मग सही शिकवते.
चंपात काय चार थीममध्ये उभा हां चंपात चंपात काय 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 तोंडे तो काय तोंडे जमलं साक्षर. ठीक आहे. मग भारतात ज्याले लिहिता वाचता येते त्याले साक्षर म्हणते. त्याले भला हिशोब येऊ नाही येऊ. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे. मग भारतात साक्षरता वाढवायची आहे का करायची. प्रौढ शाळा घेतल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर रात्र शाळा घेतल्या. दिवसभर लोक कामाला जायचे. गावातला एखादा मग शिकला सवरला माणूस चौकात बोर्ड घ्यायचा. जेवण खाऊन झाले का त्याला बसवायचं आणि त्याला शिकवायचं. ठीक आहे. मग त्याला बेरीज वजाबाकी शिकवायची. ठीक आहे. त्याला कोका किकी शिकवायची आणि त्याला मग का केले साक्षर. भारतात साक्षरतेची सोपी डेफिनेशन आहे. ज्याला लिहिता वाचता येते त्याला का म्हणायचं म्हणते भारतात साक्षर. आणि साक्षरता ही 100 व्यक्तीमागं मोजली जाते. किती व्यक्तीमागं 100 मागं किती लोक साक्षर आहे. तर भारतात हे प्रमाण 2011 मध्ये होतं 74.4. ठीक आहे. आणि महाराष्ट्रात प्रमाण आहे 82.34. म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशाच्या तुलनेत साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात ऑब्वियसली महाराष्ट्रात जास्त आहे. फक्त स्त्री पुरुषाच्या प्रमाणा सोडून. समजलं का. अबे समजलं का. मग महाराष्ट्र अग्रेसरच आहे. महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचा दर देशाच्या साक्षरतेच्या दरापेक्षा काय आहे जास्त आहे. ठीक आहे. मग माता मृत्यू दर कसा मोजण्यात येते. माता मृत्यू दर आता लक्ष द्या. माता मृत्यू दर कसा मोजण्यात येते. तर बालकाची डिलिव्हरी होताना ठीक आहे जर बाळ आडवं झालं गर्भाशयात काढताना प्रॉब्लेम झाला किंवा ठीक आहे प्रसूती होताना तिनं नियम पाळले नाही प्रसूतीचे तर ठीक आहे तर तिला इन्फेक्शन होते आणि गर्भाशयाचा आजार होते. तो जर भयंकर झाला तर मरतेसुद्धा. प्रचंड माता मृत्यूदर होता. पण तो आता बराचसा कव्हर झालेला आहे औषधाच्या आणि आरोग्याच्या सुविधा वाढल्यामुळे. तर माता मृत्यूदर 1 लाख जिवंत जे मुलं जन्माला येतात त्यांच्या मागे मृत्युमुखी पडणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण किती दिवसाच्या आत 42 दिवसाच्या आत. ठीक आहे. किती दिवसाच्या आत 42 म्हणजे 6 आठवडे. किती आठवडे 6 आठवडे. 6 आठवड्याच्या आत 1 लाख जिवंत जन्माले येणाऱ्या मुलांच्या मागे मृत्युमुखी पडणाऱ्या महिलांचं प्रमाण म्हणजे माता मृत्यू दर. ठीक आहे. माता मृत्यू दर. मग आता हे लक्षात ठेव जा. कोण माता मृत्यू दर किती लाख मागं मोजायचं. 1 लाख लोकसंख्येमागं का नाही 1 लाख जिवंत जन्माले येणाऱ्या मुलाच्या प्रमाण जिवंत पण किती दिवसाच्या आत 42 दिवसाच्या आत. 42 दिवसाच्या आत 1 लाख जिवंत जन्माला येणाऱ्या मुलांच्या प्रमाणाच्या मागे ठीक आहे किती महिला मृत्युमुखी पडल्या याले म्हणते माता मृत्यू दर. समजलं का. हे समजलं का. बाल मृत्यू दर कसा मोजण्यात येते. आता लक्ष द्या. बाल मृत्यू दर 2 प्रकारे मोजण्यात येते. एक ठीक आहे अर्भक मृत्यू दर बाल मृत्यू दर 1 लाख जिवंत बालकाच्या मागे 1 लाख जिवंत बालकाच्या मागे म्हणजे 1 लाख बालक जन्माले आले त्याच्यात किती बालक मृत्युमुखी पडले. ठीक आहे. किती बालक मृत्युमुखी पडले म्हणजे बाल मृत्यू दर. आणि हा ठीक आहे हा पहिल्या 12 दिवसात मोजण्यात येते म्हणजे 2 आठवडे. ठीक आहे. किती आठवडे 2 आठवडे. ठीक आहे. पहिल्या 12 दिवसात जर मुलगा ठीक आहे मृत्युमुखी पडत असेल बालक ठीक आहे पण किती 1 लाख जिवंत जन्माला येणाऱ्या बालकाच्या मागे ठीक आहे 12 दिवसाच्या आत मृत्युमुखी पडणाऱ्या बालकाचं प्रमाण म्हणजे का बालमृत्यू दर. आणि दुसरा बालमृत्यू दर हा ठीक आहे 1 वर्षात 1000 जिवंत बालकामागे 0 ते 5 वयोगटातील किती मृत्युमुखी पडले आहे बालक त्याला म्हणते बालक मृत्यू दर. ठीक आहे. याले म्हणते बालक मृत्यू दर. तर बालक मृत्यू दर हा 0 ते 5 का मोजते 0 ते 5 वयोगटातील 1000 किती 1000 मुलांच्या मागे
ठीक आहे, मृत्युमुखी पडणाऱ्या बालकाचं प्रमाण. हे समजलं का तुम्हाला? हे समजलं का? अबे हे समजलं का? कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम? अरे बाबा, कोणाला काही प्रॉब्लेम? का सांगितलं मी बोमला? पहिलं डेफिनेशन सांगितली, प्रजनन दर किंवा प्रजनन दर किंवा त्याला दुसरा शब्द काय? जनन दर. कसा मोजायचा? 18 ते 45 वयोगटातील महिलांच्या मागे जन्माला येणाऱ्या मुलाचं प्रमाण. म्हणजे का? दुसरं का पाहिलं? घनता. कशी मोजायची घनता? 1 स्क्वेअर किलोमीटर जागेत किती लोक बसलेले आहे. समजलं का? मग तिसरं पाहिलं वृद्धी दर. कसा मोजायचा वृद्धी दर? कसा मोजायचा वृद्धी दर? अबे वृद्धी दर 1000 लोकसंख्येमागे, ठीक आहे, 10 वर्षात जन्माला येणाऱ्या बालकाचं प्रमाण किंवा मुलाचं प्रमाण. म्हणजे काय? वृद्धी दर. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर 2 प्रकारात मोडण्यात येते. एक 0 ते 6 वयोगटातील, एक सरसगट. कसं मोडण्यात येते? 0 ते 6. 0 ते 6 वयोगटातील का सांगते? समोरचं भविष्य सांगते का बालकाचं प्रमाण, मुलांचं प्रमाण वाढणार आहे का मुलींचं प्रमाण वाढणार आहे. लिंग गुणोत्तर मोजताना 2 गटात मोजतो, एक सरसगट आणि एक 0 ते 6. ठीक आहे, 0 ते 6 हे भविष्य सांगते, कारण तेच पोट्टे का होणार आहे समोर, मोठे होऊन लग्न होणार आहे त्याचे. मग ते सोशली डिस्क्रिमिनेशन येते का, काही डिफरन्स येते का, तो येऊ शकते का, मग त्याच्यासाठी का उपाययोजना करता येईल हे सरकारले सुचवत असते ते आकडे. मग साक्षरता, इंग्लिशमध्ये म्हणते त्याला लिटरसी रेट, साक्षरता दर. कसा मोजाचा? 100 लोकांमागे किती लोक साक्षर आहे. साक्षरतेची डेफिनेशन काय? ज्याले लिहिता वाचता येते त्याला काय म्हणायचं? अजून माता मृत्यू दर. कसा मोजाचा? 1 लाख जिवंत जन्माला येणाऱ्या बालकांच्या मागे मृत्युमुखी पडणाऱ्या महिला किंवा माता किती दिवसाच्या आत? 42 दिवसाच्या आत, म्हणजे 6 आठवडे. त्याच्यानंतर बालमृत्यू दर 0 ते 5 वयोगटातील मोजते आणि एक, ठीक आहे, 14 दिवसाच्या आत, 12 दिवसाच्या आत जेवढे बालक मृत्युमुखी ते 1 लाख बालकाच्या मागे मोजते. कितला? आणि बालक मृत्यू दर हा, ठीक आहे, 1000 बालकाच्या मागे मोजते. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, हे आहे भारताची जनगणना 15वी. आता 16वी जनगणना काही झाली नाही. जनगणनेस सुरुवात झाली होती 1 एप्रिल 2010. आपली जनगणना आपले भविष्य, हे टॅगलाईन होती त्याची. भारताची पहिली जनगणना त्या दिवशी सांगितलं लॉर्ड मेयोनं 1872 पासून सुरू केली. केव्हापासून? आणि मग दर 10 वर्षानं इंग्रज भारताची जनगणना करते. 1881 पासून रेग्युलर मोजणं सुरू झाली. ठीक आहे, म्हणून 1881 पासून दर 10 वर्षाने 72 पासून मोजणी झाली. पहिली मोजली होती 72ले, मग 81, मग 91, ठीक आहे, मग 2000, ठीक आहे, 1901, 1911, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91, 2001, 2011. आता 21ले मोजली नाही, कोरोना आला होता, कोरोनाचं कारण देऊन. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांना कर आकारण्याचे अधिकार लॉर्ड मेयोनं दिले. लॉर्ड मेयोचे 2 कामं आहे. एक, जनगणना सुरू केली. भारतात जनगणना कोण सुरू केली हा एक इतिहासात प्रश्न येते. कोण सुरू केली? लॉर्ड मेयोनं. आणि जनगणना मोजणं खूप चांगली गोष्ट आहे. याच्यावरून लोकांच्या फ्युचरमध्ये काय प्लॅन करता येईल हे सरकारले निर्देश करते जनगणना. इंग्रजांनीच भारतात जातीनिहाय जनगणना केली होती 1931ले.
तेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तरी जातीनुसार लोक मोजले नाही कोण्या जातीचे लोक आहेत. समजलं का? इंग्रजांना पहिल्यांदा जातीन्याय जनगणना केली होती. केव्हा? अबे केव्हा तोट्यो 1931ले. तेव्हापासून आतापर्यंत जातीन्याय जनगणना, स्वातंत्र्य झाला भारत तरी जातीन्याय जनगणना केलेली नाही. हे समजलं का तुम्हाला? अबे हे समजलं का? भारताची ही 15वी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतर 7वी जनगणना आहे. कितवी जनगणना आहे? 7वी. ठीक आहे. मग हे 15वी एकूण 15वी होती आणि त्याच्यानंतर कितवी आहे? 7वी. याचे आयुक्त होते, ठीक आहे, हे लक्ष द्या, लोकसंख्या आयोगाचे आयुक्त होते सी चंद्रमौली. 2001 नंतर भारतात येत्या 10 वर्षात 48 नवीन जिल्हे व 204 तालुके वाढले. ठीक आहे. 2001 ते 11च्या दरम्यान भारताची 11ची जनगणना जेव्हा मोजली तेव्हा 640 जिल्हे आणि 5767 का होते? तालुके होते. आता तुम्हाला सांगतो 700च्या वर जिल्हे झाले आहे आणि तालुक्याची संख्या, ठीक आहे, 6200च्या जवळपास गेली आहे. 600-700 तालुके वाढले आणि 50 ते 60 जिल्हे वाढले. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, 2011मध्ये भारताची जनगणना, ठीक आहे, जगाची जनगणना ही 700 कोटी 7 अब्ज होती. त्यापैकी 121 कोटी केवळ लोक भारतात राहत होते. किती? 121 कोटी. आता जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती जमीन आहे आपल्याकडं? फक्त 2.42%. जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या फक्त 2.42% जमीन आहे आणि लोक पहा किती आहे? लोक आहे आपल्यापाशी 17.5%. वा रे वा, शाबाश. ठीक आहे. जमीन किती? 2.42 आणि जगाच्या लोकसंख्या किती? 17.5. ठीक आहे. काय नाही, पुरा धिंगाणाच आहे. मग 1 एप्रिल 2010 पासून 2011च्या 15व्या व स्वातंत्र्यानंतर 7व्या जनगणनेस तत्कालीन राष्ट्रपती, ठीक आहे, महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या जनगणनेची सुरुवात, पहिलं नावच जनगणनेत राष्ट्रपतीचं लिहिल्या जाते. ठीक आहे. त्याच्या घरापासून चालू करते जनगणना मोजणं, तर तो राष्ट्रपती भवनातच राहते. ठीक आहे. त्याच्यामुळे सापडते बी लवकर. ठीक आहे. त्याच्यामुळे पहिली, कारण भारताचे प्रथम नागरिक आहे कोण? राष्ट्रपती. म्हणून त्याच्यापासून सुरुवात केली जाते कोणत्याही जनगणनेची. 2011च्या जनगणनेनुसार भारतात 53 शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. 53 शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा काय? जास्त आहे. 53 असे शहर आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, क्षेत्रफळानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 7वा आणि लोकसंख्येनुसार 2रा. ठीक आहे. रशिया, कॅनडा क्षेत्रफळानुसार, ते भूगोलातच शिकलो आपण. रशिया, कॅनडा, चायना, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत. हे पहा, रशिया, कॅनडा, अमेरिका, ठीक आहे, नाही चायना येते मग अमेरिका येते. चायना, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत. क्षेत्रफळानुसार 7वा. जगाच्या एकूण लोकसंख्येशी भारतात हे 17.5 आता सांगितलं. लोकसंख्येनुसार क्रम चीन, भारत, USA, इंडोनेशिया. समजलं का? इथं कोणाला काही प्रॉब्लेम? हां, उद्या आता आपण, ठीक आहे, एक टॉपिक याच्यातला पाहू. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला? कन्सेप्ट समजले का? कन्सेप्ट, प्रजनन दर, घनता, हे समजलं का? काही प्रॉब्लेम आहे? अरे काही प्रॉब्लेम आहे का? हां. आणि महत्त्वाचा टॉपिक आहे, ह्या टॉपिक अजिबात सोडायचा नाही. ठीक आहे. चलो.